लोकसभा निवडणुकीसाठी देशामध्ये आज 6व्या टप्प्याचं मतदान। 8 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण 58 जागांसाठी मतदान। पुणे अपघात प्रकरणामध्ये येरवडा पोलीस ठाण्यामधील 2 कर्मचारी निलंबित। वेळेमध्ये अपघाताची माहिती वरिष्ठांना दिली नसल्याचा ठपका, तर पुढचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग। विशाल अग्रवालसह 6 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। आरोपींचा जामिनासाठी अर्ज। श्रीमंत बापाचा मुलगा असला तरीही कायद्यानुसार कारवाई होणारच। पुणे अपघात प्रकरणावरून पालकमंत्री अजित पवारांचा इशारा। डोंबिवलीमधील स्फोट प्रकरणामध्ये अमुदान कंपनीच्या दोन्ही मालकांना अटक। आरोपी मालती मेहता आणि आरोपी मलय मेहताला अटक। स्फोटामध्ये 8 जणांचा मृत्यू। राज्यात नागपूर, परभणी आणि मेळघाटमध्ये अनेक ठिकाणी दुष्काळाचं भयान चित्र। अनेक गावांची तहान सध्या टँकरच्या भरवशावर। गडचिरोलीच्या सीमेवरील छत्तीसगड नारायणपूर जिल्ह्यातील चकमकीमध्ये 8 नक्षलींना कंठस्नान। दंतेवाडा, नारायणपूर आणि बस्तर जिल्ह्याच्या संयुक्त सुरक्षा दलाची कारवाई। राजस्थान रॉयल्सचा 36 धावांनी पराभव करत सनरायझर्स हैदराबाद 6 वर्षांनंतर फायनलमध्ये। रविवारी हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये रंगणार महामुकाबला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।